जर मी म्हटलं की आजपासून कोणी एक अनोळखी व्यक्ती तुमच्या घरात येऊन बसेल, जिच्यापुढे तुम्ही मोकळं घरच्यासारखं वागायचं, बोलायचं, अगदी कपडे बदलण्यासारखे खाजगी कामं देखील करायचे. तुम्ही म्हणाल काहीतरीच काय? असं कसं शक्य आहे? प्रायव्हसी म्हणून काही आहे की नाही? पण जेव्हापासून आपल्या घरात ह्या सगळ्या स्मार्ट वस्तू दाखल झाल्या, तेव्हापासून पर्सनल आणि प्रायव्हेट काही राहिलंच नाही बहुधा. आपल्यावर सतत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कोणीतरी पाळत ठेवूनच आहे. पण आपण जे करतो, बोलतो, कोणत्या साइट्स बघतो, हे सगळं अनोळखी व्यक्तीपर्यंत आज नकळत पोहोचू लागलंय. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील पोर्टलँड इथे स्पेल डॅनियल नावाच्या एका स्त्रीने आपल्या घरी अलेक्सा हे लिस्निंग डिव्हाइस आणि स्मार्ट बल्ब बसवले. काही दिवसांनी एका सहकार्याचा फोन तिला आला, की पहिली ती उपकरणं बंद कर. कारण अलेक्साने तिचं तिच्या नवऱ्यासोबतचं खाजगी संभाषण रेकॉर्ड करून रँडम कॉन्टॅक्ट्सला पाठवून दिलं होतं. स्मार्टफोन्स, आयपॅड्स, लॅपटॉप, पोर्टल, टॅब यासारख्या उपकरणांचा वापर, काही ॲप डाउनलोड करताना मान्य कराव्या लागणाऱ्या अटी, काही वेबसाईटसाठी लागणारी मान्यता ह्याने आपण नकळत कशा-कशाला हो म्हणतोय हे आपल्याला माहितीच नसतं.